ज्या विक्रम काकांबरोबर इतकी वर्ष वावरलो, आधी नुसतं स्ट्रगल करायला म्हणजे त्यांना भेटायचा स्ट्रगल एक वेगळा असायचा. कारण नाही नाही थांबा ते बिझी आहेत वगैरे वगैरे. मग नंतर एकदा पेनिट्रेट करून तिकडे गेल्यावर मग खूप जवळून आम्ही मालिका पण केल्या, काम केलं आणि त्यानंतर एकदम बॅरिस्टरसारखं त्यांचाच स्टॅम्प असलेलं असलेलं नाटक. त्यांच्या नावानं जे नाटक ओळखलं जातं त्यात त्यांचीच भूमिका त्यांच्या दिग्दर्शनाखाली करायला मिळणं हा काय म्हणावं याला म्हणजे भाग्य म्हणावं, योग म्हणावा, सितारो की काय हे म्हणावं, काय वाटेल ते म्हणा, ते त्यावेळेला माझ्याकडे येणं होतं, ते आलं. वेदर आय वॉज डिझर्विंग आर नॉट आय डोंट नो. त्यांना विश्वास वाटला की मी हे करू शकेन, त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं आणि त्या नाटकानं मला नट म्हणून बहुधा खूप दिलं. म्हणजे मला हे नक्की जाणवलं की चांगल्या गुरूंच्या, माणसांच्या, संस्कार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिल्याचा हा परिणाम असणार. मी ते ॲनलाईज नाही करू शकणार किंवा करायचंही नाही मला. पण बॅरिस्टर नाटक केल्यानंतर मी आधीच्यापेक्षा किमान अर्धा% बरा नट झालो. हे मात्र नक्की झालं. आणि त्यातले काय किस्से सांगायचे, खूपच वेगळं वेगळं त्या माणसाचा तो धबधबा होता, तो ज्ञानाचा. मला कधी कधी खूप वैषम्य वाटतं की आमच्याकडचे काही काय म्हणू, इमॅच्युअर्ड म्हणूया आपण त्यांना, बाकी काही म्हणण्यापेक्षा. असे लोक त्यांची मिमिक्री करतात, त्यांच्या पॉझेसवर, त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलवर हे करून टाळ्या बिळ्या मिळवतात. मिळवू देत, तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या यासारखा पॉज आयुष्यात एकदा घेता आला ना एखाद्या नटाला, तरी कामधाम सोडून निघून जावं. तितका प्रेग्नंट पॉज ज्याला म्हणतात, त्यांना जो घेता आला ना कोणाला, जो कोणाला येत नाही, तसा जर घेता आला तर आयुष्य सार्थक झालं असं मानावं. इतका बलाढ्य नट. आपल्या लोकांनी, आपल्या नाटकांनी, आपल्या सिनेमांनी, आपल्या हिंदीतल्या लोकांनी त्यांचं तितकं चीज नाही केलं दुर्दैवाने, असं मला वाटतं. कारण इंटरनॅशनल लेवलला तितकाच ताकदीनं उभा राहील एवढे मोठे ते होते. आणि हे केवळ माझे त्यांचे जवळचे संबंध आहेत म्हणून मी बोलत नाही आहे, हे तितकंच खरं आहे म्हणून हे बोलतो आहे. तर त्यांच्याकडचा तो जो प्रपात होता ना, त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या सांगण्याचा, तो घेताच म्हणजे वेचतं किती वेचू असं ते सगळं होतं. आणि आमची झोळी तर फाटकीच आहे, हो, तोकडीच आहे. त्यातले काय 4 कण मिळाले त्या जोरावर ते नाटक केलं. पण त्याचा खूप परिणाम झाला, खूपच परिणाम झाला. आणि मग योग असतो की त्यानंतर पुन्हा त्यांनीच केलेलं महासागरसारखं नाटक, त्यांचीच भूमिका माझ्या वाट्याला आली. मग मी थांबवली. पुन्हा त्यांच्याच नावावर असलेली नाटकं माझ्याकडे आली, त्यानंतर ती मी थांबवली. म्हटलं नाही, आता पुन्हा हे नाही करायचं. पण त्यांचा प्रभाव, त्यांची शिकवण, त्यांची साथ, त्यांची पाठीवरची थाप, त्यांनी डोक्यावर केलेलं हे आजही आहे बरोबर. म्हणजे मला अजून वाटतच नाही. म्हणजे खूप गप्पा मारायचो आम्ही. मी खूप त्यांना आगाऊपणे बोलतही असे पुढे पुढे. त्यांनी त्यांचं शेवटचं मालिकेमधलं काम केलं तेव्हाही मी त्यांच्याबरोबर होतो. मी एक तुझेच मी गीत गाता आहे नावाची मालिका करत होतो. त्याच्यामध्ये 3 दिवसाच्या एका केमिओसाठी खास त्यांना बोलवण्यात आलं होतं. आणि ते आले होते. ते आजारातनं, म्हणजे आजारी नव्हते पण आजारीच होते. आणि तिकडे जेवायला बसलो तर त्यांनी अशा मिरच्या मागवल्या हिरव्या. तर मी ओरडलो त्याला, म्हटलं का काय आहे डॅड? काही नाही. मग मी काकूंना फोन केला आणि त्यांना सांगितलं, अहो म्हटलं ते हे खात आहेत, काय करू मी? काय, जाऊ दे रे, खाऊ दे त्यांना. त्यांना जे आता किती वेळा त्यांना हे करायचं, खाऊ दे त्यांना. आणि त्याच्यानंतर महिन्याभरात ते गेले. ही ऑक्टोबरमधली गोष्ट, मला वाटतं 7, 8, 9 ऑक्टोबर असेल, मला इफ आय एम राईट. आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ते गेले. ते जायच्या वेळेला मी तिकडे गेलो होतो त्यांना, म्हणजे मला फोन आला की गेले बहुतेक. आणि मग ते मध्ये एक प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या जाण्याचा, की कोणीतरी मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांना श्रद्धांजली देतानाही काही वेगळंच बोलून दिलं. फालतूगिरी आहे सगळी. असो, त्याच्याकडे आपण न जाता मी तिथे पोचलो तर ते गेले तसं डिक्लेअर केलं नव्हतं. काकू होत्या. मी वर गेलो, मला म्हणाले जा तू भेटून ये. आणि मी त्यांच्याजवळ गेलो. ते सगळं ते त्यांचं लावलेलं होतं, पण कोणीच नव्हतं दुसरं तिथे. मी एक 20 मिनटं तिथे बसलो, खूप बोललो त्यांच्याशी.
आणि आलो उठून. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की त्यांच्या तेव्हा ते खरंच होते की नव्हते हा माहीत नाही, आपण मानण्याचा प्रश्न आहे. पण आम्ही बोललो खूप त्यावेळेला असं मला वाटलं. नाही, मीच बोलत होतो. मी काय असा एवढा अल्ट्रा इमोशनल किंवा अंधविश्वासू नाही आहे. त्यांना तेही तसे नव्हते. पण त्यावेळेला असं वाटलं की आम्ही दोघं शांतपणे बसलोय एका जागी. मी काय मोठमोठ्यानं बोलत नव्हतो. पण काहीतरी चालू होतं डोक्यात. मला असं वाटलं की मला जे त्यांना सांगायचं होतं ते मी सगळं सांगितलं. आणि त्यानंतर मी परत निघालो आणि नंतर बातमी आली की त्यांनी डिक्लेअर केलं ते गेले वगैरे म्हणून. पण मला त्यानंतरही असं वाटलंच नाही कधी की ते नाही आहेत म्हणून. मला पदोपदी जाणवतात ते. मला 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 दुःखच नाही होत त्याचं, की अरे विक्रम काका गेले, डॅड गेले, असं नाहीच वाटत मला. काय माहीत आता हे हे हा माझ्या मनाचा खेळ असेल. पण ही इज देअर, ही इज ऑलवेज देअर विथ मी. आणि कधी ते काहीतरी हाक मारतील, फोन करतील, आता मी इकडे चाललो आहे आणि मी आता हा सिग्नल क्रॉस केला वगैरे, असं त्याला खूप सांगायची सवय होती. खूप डिटेलमध्ये सांगत राहायचे. तर तसं काहीतरी करतील असं सहज वाटू शकतं आणि त्याचंही मला काय असं भरून बिरून येत नाही मला. मला मला व्हेरी हॅपी ते आहे. मोमेंट्स, व्हेरी हॅपी मोमेंट्स.